राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट केले आहे। राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे शरद पवारांच्या बरोबर आहेत। 2 जुलै 2023 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातला न विसरता येण्यासारखा दिवस आहे। कारण याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात उभी फूट पडली। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली। या घटनेनंतर राष्ट्रवादीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे 2 गट तयार झाले आहेत। राष्ट्रवादीचे खासदार 2 जुलैला झालेल्या या शपथविधीला उपस्थित होते, मात्र नंतर ते शरद पवार गटात आले। आता त्यांनी या सगळ्या संघर्षावर एक सूचक ट्विट केलंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी कोण ही चर्चा सुरू झाली आहे। मिठाचा खडा टाकणारे शकुनी मामा कोण? महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही असं म्हणत अमोल कोल्हेंनी 2 ओळी ट्विट केल्या आहेत। तसंच त्यांच्या भाषणाचा अंशही त्यांनी ट्विट केलाय। त्यात अमोल कोल्हे म्हणतात, जेव्हा आपण महाभारताचा विचार करतो तेव्हा आपण कौरव म्हणतो आणि पांडव म्हणतो, बरोबर? महाभारत कुणामुळे घडलं, कौरवामुळे की पांडवामुळे? मी काहीही म्हटलं नाही। लोकांच्या मनात जे काही आहे तेच सांगतो। शकुनी मामामुळे, ज्याच्यामुळे महाभारत घडलं। जेव्हा कौरव आणि पांडव होते तेव्हा आधी भावना अशी होती, वयम पंचाधिकम शतम, म्हणजे समोरून काही आक्रमण आलं तर त्यावेळी कौरव आणि पांडव हे 2 भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते। पण यांच्यात मिठाचा कडा कोणी टाकला? मिठाचा कडा शकुनी मामाने टाकला असं ते म्हणत आहेत। तसंच आम्ही साहेबांबरोबर आहोत असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय। अमोल कोल्हे यांचा नेमका रुख कुणाकडे याची चर्चा आता सध्या सुरू आहे।